स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण पनीर मक्खनवाला घरच्या घरी कशी बनवायचे ते बघून घेऊया। त्याला लागणारे साहित्य पहिल्यात आधी ते बघून घेऊया। पहिल्यात आधी आपण पॅन तापून घ्यायचं। पॅन व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं 2 चम्मच। तेल व्यवस्थित तापू द्यायचं। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 मीडियम आकाराचा कांदा कापून घेतलेले ते टाकतोय आणि 7-8 लसूणची पाकळी घालतोय साल काढून। व्यवस्थित 2 मिनिट परतून घ्यायचं। परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता। आता मी 3 मीडियम आकाराचा टोमॅटो घालतोय। टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचं। लवकर शिजू दे म्हणून थोडीशी मीठ टाकतोय। कांदा आणि टोमॅटो लवकर शिजतोय मीठ टाकल्यामुळे। आता आपण झाकण लावून 5 मिनिट गॅस मीडियम हाईट वरती ठेवून शिजून घ्यायचं। शिजून झालेले तुम्ही बघू शकता। आता आपण काजू टाकायचं 7-8 काजू टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स। काजू 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कांदा आणि टमाटा पण सॉफ्ट झालेले आहे। आता थोडेसे आपण थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। आता परत मी तेज पॅन ठेवून व्यवस्थित गरम करून घ्यायचं। पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरं टाकून घेतलेले 1 चम्मच। व्यवस्थित जिरं परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचं। तेज पॅन ठेवून मी 3 चम्मच तूप टाकलेले आहे। तूप व्यवस्थित तापू द्यायचं। तुमच्याकडे तूप नाही असले तर तेल पण टाकले तर चालेल। तूप व्यवस्थित तापल्यानंतर आपण लाल तिखट टाकायचं आणि हळद टाकायचं। हळद टाकल्यानंतर आपण आता धनिया पावडर टाकायचं। व्यवस्थित तुपामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं। कधी पण आपण मसाला भाजताना गॅस मीडियम हाईट वरतीच राहू द्यायचं, कारण आपला मसाला काळा नाही होणार। त्यामुळे आपण गॅस मीडियम हाईट वरतीच ठेवून घ्यायचा। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतलेली ते टाकतोय। व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेणार हा पेस्ट। आपण पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थित मसाला लागायच्यापर्यंत मिक्स करून घ्यायचा हा सगळा पदार्थ। साधारण 1 मिनिट तरी परतून झालेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत। पहिला आधी आपण मीठ टाकून घेतोय। मीठ चवीनुसार टाका। आपण कांदा आणि टमाटा भाजताना मीठ टाकलेले होते, त्यामुळे बघून टाकायचं मीठ। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण आता कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायचं। ते पण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालेले तुम्ही बघू शकता। आता आपण हाताने असं क्रश करून कसुरी मेथी टाकायचं। हाताने असं क्रश करून टाकायचं। कसुरी मेथी टाकल्यानंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता आपण 3 चम्मच किचन किंग मसाला टाकतोय।
तुमच्याकडे किचन किंग मसाला नाही असले तर गरम मसाला पण टाकले तर चालेल। आता आपण थोडेसे पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ग्रेव्ही घट्ट हवी नाही। पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण आता 1 चम्मच बटर टाकून घ्यायचं। बटर टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स व्हायच्यापर्यंत मेल्ट करून घ्यायचं। मेल्ट झालेली आहे बटर। आता आपण दुधाचं साही टाकतोय। तुम्ही फ्रेश क्रीम भेटतं ते पण टाकले तर चालेल। आता आपण साय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। मिक्स झालेली आहे। आता आपण लास्टला पनीर टाकतोय। कट करून घेतलेली 200 ग्राम पनीर आहे। व्यवस्थित मसाला लागायच्यापर्यंत मिक्स करून घ्यायचं। पनीरला मसाला लागायच्यापर्यंत मिक्स करून घ्यायचं। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिट गॅस मीडियम हाईट वरती ठेवून आपण शिजून घ्यायचं आहे। शिजून झालेली तुम्ही बघू शकता। आता पनीर मक्खनवाला रेडी झालेली तुम्ही बघू शकता। ग्रेव्ही पण किती छान पैकी आलेली, मस्त झालेली। हा रेसिपी आवडली असले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायचं विसरू नका। थँक यू।